नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ज्याला ICT किंवा आपण माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान असं म्हणतो। या प्रकरणावर आधारित 9वा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण काही ICTच्या सराव प्रश्नाच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण ओल्ड पेपर, त्यावर आधारित ICTचे प्रश्न आणि काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स यावर जवळपास 8 व्हिडिओ बनवलेत, ते सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामला ते उपयुक्त ठरतील। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच प्रश्न बघूयात। प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञानातील पारंपरिक तंत्रामध्ये चा समावेश होतो। संकलन करणं हे पारंपरिक आहे, संपादन, पुनर्मुद्रण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या पारंपरिकमध्ये येतात, म्हणून वरील सर्व घटक असं आपल्याला उत्तर निवडता येईल। त्यानंतर MS वर्डमध्ये कोणती कळ दाबून आपण केलेली शेवटची कृती पुन्हा करू शकतो? ठीक आहे, जे कीबोर्डवरल्या कीज असतात, तर पर्याय जर बघितले तर सगळ्या आपल्याला फंक्शन कीजबद्दल त्यांनी विचारलं आहे। फंक्शन कीजबद्दल तर केलेली शेवटची कृती पुन्हा करणे, तर आपण ते F4 दाबून करतो, म्हणजे पर्याय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर। ठीक आहे, F1 हे आपल्याला हेल्प सेंटर ओपन होतं। F1 दाबल्याच्या नंतर तुम्ही वर्ल्डमध्ये जर टाईप करताना F1 जर दाबलं तर तुम्हाला हेल्प सेंटर ओपन होतं। F2 तुम्हाला फाईलचं जे नाव आहे, तुम्ही जे सेव्ह केल्यात वर्डच्या फाईल, ते नाव चेंज करण्यासाठी वापरले जातं। आणि F11 जे आहे हे इन्क्रीज डिक्रीज मॅग्निफिकेशन, म्हणजे थोडक्यामध्ये फुल स्क्रीन करता येते F11 यूज केल्याच्या नंतर। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, अलीकडील आणि व्यापकपणे संशोधनाने विकसित झालेला मधील मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स आहे। अलीकडील आणि व्यापकपणे संशोधनाने विकसित झालेला डॅश डॅशमधील मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, तर तो दूर शिक्षणामधील। ठीक आहे, मूक्स सर्वात जास्त कुठं होतो अलीकडे यूज? दूर शिक्षणामध्ये होतो। मूकचा फुल फॉर्म एक लक्षात घ्या, ज्याला आपण मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स असं देखील म्हणतो। त्यानंतर इंटरनेटवरील संगणकाच्या ओळखीकरता देण्यात येणाऱ्या विशिष्ट क्रमांकास काय म्हटले जाते? तर त्यास आपण म्हणतो IP ॲड्रेस। हा एक प्रकारचा इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस असतो, हे पण थोडंसं लक्षात घ्या। बाकी पर्याय काय आहे? तर होमपेज आपल्याला माहिती आहे। होमपेज कशाला म्हणतो आपण? कोणत्याही वेबसाईटचं जे सुरुवातीचं ओपन होणारं पेज आहे त्याला आपण होमपेज म्हणतो। URL म्हणजे युनिफॉर्म रिसर्च लोकेटर, हे वेब पेजवरील जो पेजचा पत्ता आहे तो URL न दाखवतो। ठीक आहे, नन ऑफ दिस असं म्हणता येणार नाही, पहिला उत्तर आहे आपलं। त्यानंतर वेबवरील अनौपचारिक संप्रेषणाची सुविधा खालीलपैकी कोण देतं? स्प्लिट स्क्रीन देतं, चॅट अनौपचारिक सुविधा देतं, विकीज देत नाही, कारण विकीज जे आहे हे वेब आधारित एक सहयोगी प्लॅटफॉर्म आहे आणि जो वापरकर्त्यांना संघटित पद्धतीनं सामग्री संग्रहित करणं, तयार करणं, त्याच्यामध्ये सुधार करण्याची परवानगी देतो, म्हणजे हे याच्यामध्ये औपचारिकता आहे। RSS फीड्समध्ये सुद्धा काय आहे? औपचारिकताच आहे, कारण वेबसाईटवरील सामग्रीचा संग्रह जो रिअल टाईममध्ये अपडेट करायला जमतो आपल्याला, जसं बातम्या, ब्लॉग आणि इतर ऑनलाईन सामग्रीसह अद्ययावत राहण्यासाठी RSS फीडचा आपण वापर करतो। तर हे पण काय आहे? औपचारिकच साधन आहे। मग इथं अनौपचारिक अ आणि ब, म्हणजे पर्याय B हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। मीडिया लॅब आशियाचा कोणता प्रोजेक्ट 11वी व 12वीच्या गणित व जीवशास्त्र या विषयासाठी बनवलेला आहे? तर तो आहे विज्ञान शाळा, पर्याय 2। त्यानंतर खालील चा समावेश हार्डवेअरमध्ये होतो। MS वर्ड आपल्याला माहिती आहे ते सॉफ्टवेअर आहे। ठीक आहे,
गेम एक सॉफ्टवेअरच असतं, CPU हार्डवेअर आहे आणि पेज मेकर एक सॉफ्टवेअरच आहे. म्हणजे 1 2 4 सॉफ्टवेअर आहे. फक्त 3 काय आहे, CPU काय आहे, हार्डवेअर आहे. म्हणजे फक्त B असं आपल्याला उत्तर निवडावं लागेल. त्यानंतर माध्यम तंत्रज्ञानाच्या संदर्भात TRPचं पूर्ण रूप काय आहे, तर TRP म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट. आपण जे चॅनल्स असतात, हे चॅनल्स किती पाहिले जातात किंवा आपण न्यूज चॅनल वगैरेच्या संदर्भानं TRP ही कन्सेप्ट ऐकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण सराव प्रश्न पाहिले ICTचे. आता आपण जी या वर्षीची सेट परीक्षा होणार आहे 15 जून 2025 रोजीची, या सेट परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 साठी आपण एक सराव पेपर सिरीज घेतली होती, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला 12 PDF पेपर देणार आहोत. या 12 PDF पेपरची फीस 450 रुपये असणार आहे. आता त्याच्यामध्ये प्लस आपण 4 एक्स्ट्रा देणार आहेत, म्हणजे 12 + 4 तुम्हाला एकूण 16 पेपर आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. कसं जॉईन करू शकता तुम्ही, 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा, 450 रुपये. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला याच नंबरला. तुम्ही पे केल्यापासून जेवढे अगोदर पेपर झालेले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ हा जर तुम्ही व्हिडिओ 20 एप्रिल किंवा 27 एप्रिलला ऐकताय, तर तुम्हाला 11 किंवा 12 पेपर लगेच मिळतील. ठीक आहे. म्हणजे त्या तारखेच्या अगोदर झालेले पेपर हे सर्व मिळतील, त्याच्या आन्सर की, त्याच्या PDF फाईल आणि त्याचे विश्लेषणाचे व्हिडिओ. मात्र पुढचे जे राहिलेले 4 किंवा 5 पेपर आहेत, म्हणजे आपण 16 पेपर देणार आहेत, समजा 11 लगेच मिळतील आणि राहिलेले जे काही 5 पेपर आहेत ते तुम्हाला पुढच्या 5 रविवारी मिळतील. याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.